महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, सध्या आपण शिराळा तालुक्यामध्ये आहोत. तर या भागामध्ये जवळपास 2 दिवस खिलार महाराष्ट्राची शान चॅनलची टीम बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाखत घेत आहे. आज तसं पाहायला गेलं तर बंदी उठली, बंदीच्या अगोदरचाही काळ पाहिला. मोठ्या प्रमाणामध्ये आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मुलाखत घेत होतो. बंदी उठली, बंदीचे उठल्यानंतरचे चांगले दिवस आपण सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण मायक्रोचिप बसवायला सुरुवात केली. मायक्रोचिप बसवायला सुरुवात केलेली असताना आपण महाराष्ट्राचं गोवंश प्रत्येक भागामध्ये जिथे आहे तिथे पोहोचण्याचं टीम काम करणार आहे. आणि फक्त खिलारच नाही, महाराष्ट्रामध्ये देवणी असेल, लालकंदार असेल, या सर्व इतर ज्या आपले गोवंश आहेत तर त्यांना आपण चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यांना आपण मायक्रोचिप बसवणार आहोत. सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नावनोंदणीचा फॉर्म आहे, त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे. मला आम्हाला तुमचं नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. रोहित संजय परीट, गाव चेरन, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9970262385. मला आज दावणीला काय काय आहे तुमच्या इथं? आता 2 खिल्लार गाय आहेत, त्यांची 2 वासरं आहेत, खोंड आहेत 2. आता इथं खिलार गाय सांभाळत असताना किंवा इतर पण काय पशु आहेत तुमच्या दावणीला? म्हशी आहेत? 2 म्हशी आहेत. मग दूध घरीच वापरता का डेअरीला देता? म्हशींचं दूध घरी वापरतो. खिल्लार काय कामासाठी सांभाळतो आपण? खिल्लार फक्त एक नाद म्हणून आणि एक सगळ्यांना असं म्हणजे वाटलं पाहिजे बाबा काहीतरी आहे, म्हणजे असं एक हे. मग नाद म्हणलं तर मग काही शर्यत वगैरे किंवा अशा दुसऱ्या गोष्टीसाठी पण वापरता का? शेतीसाठी. शेतीसाठी बैल? शेतीसाठी बैल असतं. मग शेतीमध्ये काय पीक असते तुमच्या इकडं? ऊस असतोय, मका असतोय, भात असतोय. आता ही जी 2 वासरं बघतोय ही ह्या गायची आहेत काय? ही एक वासरू ह्या गायचा आहे, एक वासरू दुसऱ्या गायचा आहे. ते कुठले बैल भरले होते ते? एक आपल्या पलीकडे गाव सोंडोली म्हणून आहे, तिथला एक वळू भरलेला, म्हणजे एक खोंड होता त्यांचा, ते भरवलेला आपण, ते वासरू ते. आणि आता एक हे आपण गाय आणलेली पाहुण्यांच्याकडं, ते मग सिमेंट्स भरवलेलं तिने. आणि किती वेते झाली त्या गायीची? ह्या गायीचं आता 4थं वेत आहे. दूध वगैरे आपण काढतो काही? आपण खोंड असल्यावर नाही काढत. कालवड असली तर थोड्या प्रमाणात थोडंसं जरा घरी खायला थोडंसं एक वेळचं काढतो. ही दोन्ही खोंड आहेत मागची? दोन्ही खोंड आहेत. मग आता ही आपण ठेवायची का विकायची? तसा ठेवायचाच आहे, विकायचं काय नाही अजून तर. तुमचे गावाचं नाव काय म्हणले? चरण. या गावामध्ये किती प्रमाणात खिलार आहेत अंदाजे? बऱ्यापैकी आता जास्त माणसं खिलारकडे वळायला लागलेत. कोणी धरून थांबू द्या का म्हणजे बंदीच्या अगोदरच्या काळामध्ये काय खिलार किती प्रमाणात? नाही, बंदीच्या अगोदर असं लोक खिलार म्हटलं की नाही म्हणायचे, तर म्हणजे असं दूध बीत नसायचं, त्यामुळे ते लोक खिल्लार पाळाय जरा हे व्हायचे. तर आता बंदी म्हणजे नंतर जरा बैलगाडी चालू झाल्यानंतर, क्षेत्र चालू झाल्यानंतर माणसं खिल्लारकडे वळायला लागलेत. पण मग तसं पाहायला गेलं तर मग आत्ता काय लोकांना काय फायदा वाटतो या गोष्टीमध्ये? आत्ता लोकांना म्हणजे आता बऱ्यापैकी म्हणजे सर्व लोक असे हे करायला लागलेत, म्हणजे की आता बैल सगळे हे होते ना, चालू झालेत सगळे. खोंड बिंड पळत्यात बिळत्यात, शर्यतीकडे बैल जरा म्हणजे माणसं शर्यतीकडे वळलेत जरा थोड्या प्रमाणात. यांचं वैरण खुराक काय काय असतं यांना? वैरण कडबा असतोय, मक्यान, उसाबिसाचा पाला. बाकी तुमचा व्यवसाय किंवा काय शेतीच पूर्ण करता का? शेती बरोबर आपलं मंडपचं आहे. ओके. मग मंडपाचं काम आता तसं पाहायला गेलं तर लई लोड असतो का? प्रमाणात असतो? सीझनला लोड असतोय. मग वडील असतात, घरी बघायला आहे कोण ना कोण, वडील. त्यांचा पण सपोर्ट आहे या कामासाठी? वडील आहे, भाव आहे बारका एक गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर आज घरातल्या कुटुंबाचं पण सपोर्ट सगळ्यात जास्त प्रमाणात आज शेतकऱ्यांना आहे. त्यामुळं ते त्यांचा व्यवसाय धंदा सांभाळून आज मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश सांभाळतात ते. आणि आज तसं पाहायला गेलं तर आज चॅनलची टीम आज गेल्या काय म्हणू आपण गेल्या 8 वर्षामध्ये एवढ्या प्रमाणात फिरली आहे मंडळी. तसं पाहायला गेलं तर आज म्हणजे आपण कायम म्हणतो की खिलार सोबत असताना, देशी गोवंश सोबत असताना त्याला तुम्ही किती जीव लावला तरी कायम ते पशु आहे, त्यामुळे त्याच्यासोबत आपण सावध राहणं कायम गरजेचं आहे. मला आता इथं जर तुमच्या भागामध्ये आता तुम्ही म्हणले जवळच्याच गावातनं एक वळू तुम्ही भरला, ते वासरू झालं, मग त्या वळूच्या व्यतिरिक्त इकडं वळू जवळपास किती किलोमीटरपर्यंत नाही आहे? 50-55 किलोमीटरच्या नंतर पुढंच.
जो आत्ता जवळ आसपास जो आत्ता तो वळू म्हणताय तुम्ही, हा. तो वळू जातीवंत शेती- वळू आहे का कसं म्हणायचं? बऱ्यापैकी चांगला म्हणजे असा शेती कामालाच त्याने आणलेला. खरं जरा कोसा किल्लार होता मस्त, जरा आम्हाला चांगला वाटला म्हणताना म्हणून आम्ही मग सिमेंट्सपेक्षा म्हटलं वळू जरा चांगलं. जर भागात वळू जास्त असतील, वळूंचं प्रमाण जर चांगल्या क्वालिटीचं वाढलं तर तुमच्या तर भागात गाई अजून गाय वाढतील? वाढणार अजून. मंडळी, एक गोष्ट आहे, मुलाखतीच्या माध्यमातून आपण त्यांना वळू कसा आहे हे विचारलं. खरं तर हे विचारणं योग्य नाही आहे. वळू आहे हे महत्त्वाचं आहे, कारण आज तसं पाहायला गेलं तर परिसरामध्ये वळू असताना त्या वळूचंच एक मुख्य काम आहे की ज्या वळूच्या माध्यमातून गायी वाढण्याचं काम असतं किंवा ब्रीडिंगची क्वालिटी सुधारण्याचं काम असतं. त्यामुळे आज आपण आवर्जून प्रत्येक भागामध्ये जास्तीत जास्त वळू पण सांभाळण्याचं काम करूया की जेणेकरून त्या वळूंच्या माध्यमातून आज ही ब्रीडिंग सुधारणार आहे. मला एकदा तुमचं आम्हाला नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. रोहित संजय परीट, गाव चरण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मोबाईल नंबर 9970262385. मला आता गेल्या 8 वर्षामध्ये आम्ही पहिल्यांदाच तुमच्या शिराळा तालुक्यात आलेलो आहे, पण ह्या तुमच्या रत्नागिरीचा रोड म्हणूया ना आपण, नाही रत्नागिरी नाही, चांदोली. चांदोलीच्या अभयारण्य. रोडला पहिल्यांदाच आलो आम्ही, चांदोली अभयारण्याच्या. तर इथून पुढच्या काळामध्ये जी होणारी खिलारचं गोवंश वाढणार आहे किंवा काय, तर आत्तापर्यंत तुम्ही महाराष्ट्रामध्ये भरणारे यात्रा असतील, प्रदर्शन असेल, याला जाता का स्वतः? जातो आम्ही बघायसाठी, पाहण्यासाठी जातो आम्ही. कुठल्या गेलेले तर एखादं आता इस्लामपूरमध्ये प्रदर्शन भरतं बऱ्यापैकी चांगलं, तिकडे जातो आम्ही. मग तिथं गेलं तर फायदा होतो? हां, जा बघायला पाहण्यासाठी आपलं नाद आहे म्हणताना. मंडळी, खरं तर आज या गावोगावी भरणाऱ्या प्रदर्शनांना आवर्जून प्रत्येक शेतकऱ्याने गेलं पाहिजे, कारण दावणीचा गोवंश जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा वाढवायचा असेल, सगळं करायचं असेल, तर याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमच्या पाहण्यात पण तेवढ्या क्वालिटीच्या गायी, बैल, वासरं ही आली पाहिजे, तेव्हाच ह्या गोष्टी होत असतात. खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.